तुम्ही भेटले चांगलं झालं, वा वा वा. जो सद्गुरुशी शरण जाय तो काळाचाही काळ होय, काळ दयाशी शरण जाय ऐसे बोलत आहे वेदात. जो सद्गुरूला शरण जातो तो काळाचा काळ होतो. तशी काळाने सगळे भक्षण केलेले, पण काळ जिंकीला फक्त गुरु भक्तांनी जिंकीला. नाथमाराज होते जनार्दन स्वामी, त्यांची नाममुद्रा काय, एका जनार्दनी. स्वतःचं नाव अर्धा ठेवलं, गुरुचं पूर्ण लावून दिलं, एका जनार्दनी. पण काळ रुळतो चिरणी देव घरी वाहे पाही, काळ त्यांच्या चरणावर लोळून देतो. कृष्णदासाचा 11 दिवस आयुष्य वाढून दिलं तर नव्हतं. श्रीकृष्णदास नमिता जललिंग भारी, केला उभा यम सोय रजनी प्रसंगी. तै युद्ध कांड करी परिपूर्ण हारी, श्री एकनाथ विरोधा भरणावा. 11 दिवस आयुष्य वाढून दिलं. सामर्थ्य त्यांचं आहे. जे गुरुचे भक्त असतात ते काळावर सत्ता गाजवीत असतात, आणि जे गुरु मध्ये दोष काढत असतात त्यांची चिंता व्हायचं, त्यांना ते जमणार असत. आता सनकादिक परमहंस देवर्षी नारदाची सद्गुरू तो सांगितलं म्हणे, महाराज भक्ती देवी तारुण्य अवस्थेमध्ये आहे आणि ज्ञान आणि वैराग्य वृद्ध अवस्थेमध्ये आहे, आणि त्यांना युवा अवस्था तारुण्य अवस्था प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं भागवत कथा करायला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये 4 श्लोकाचं भागवत तुझे व्यासांना सांगितलं, आणि व्यासांनी जे 18,000 श्लोकाचं श्रीमद भागवत महापुराण तयार केलं ते सांगावं लागलं. चला म्हणजे मग वृंदावनला, कारण ती वृंदावनातच म्हातारी झाली. वृंदावनात जाण्याची आवश्यकता नाही. आपण इथंच हरिद्वार मध्ये आनंद नावाच्या घाटावर कथा करू. ते म्हणले ते वृद्ध झाले, तो वृंदावनात कथा इथं. ते म्हणले त्यांच्या नावाने कुठं करा, कथा तिचा प्रभाव दाखवणार. असं नाहीये भागवत इथंच करा तिथंच करा, तसं काही नाही. तुम्ही कुठं करा, भागवत कुठेही करा. ज्या निमित्ताने तुम्ही केलेलं आहे त्याचं फळ त्याच्याकडे प्राप्त करणार, प्राप्त करून देणार. भागवताचे 18,000 श्लोक आहेत, पण एका श्लोकाचं जरी आपण रोज त्याचं पठण केलं तरी सुद्धा भगवान परमात्मा पूर्ण फळ प्राप्त करून देतात. श्रीमद भागवत श्लोक श्लोकार्धमेव श्रीमद भागवत पुराण तिलकम यद वैष्णवा नाम धनम. वैष्णवाचं परमधन आहे भागवत कलियुगात. वेदोपनिषदा सारजता भागवती कथा अत्युत्तमा तो वाटी प्रथम होता भला. सगळं काही फळ प्राप्त करून देतं, सगळं लौकिक अलौकिक सगळं. फक्त एक फळ प्राप्त करून देणार नाही भागवत. कोणतं? काही माणसं म्हणतात हलाल्याची सरकी नाल्याकडून जावं आमची इथे दाखवून असं काही भावना असते. दुसऱ्याचं वाईट व्हावा असं हे नाही, हे होऊ शकत नाही. हे सगळं कर भला सोच भला तर हो भला, सगळं चांगलंच करतो भागवत. मोक्ष तर देणारच भागवत, त्याच्यात काय वाद नाहीये. पण तुमची दुसरी जी मनोकामना, जी इच्छा अभिलाषा कामना काय असेल ते सुद्धा भागवत. हरिद्वार मध्ये आनंद नावाच्या घाटावर तिथं कथा चालू झाली. सिंहासन तयार केलं. आपण कसं सिंहासन तयार केलं? भागवताला सिंहासन लागत असत. भागवताचं जेमतेम बसून सांगून मला एक अशी यजमान भेटली, म्हणजे बाबा आपल्याला भागवत करायचं. म्हणलं करू. म्हणजे चौरंगण पाठ लागत होता. म्हणलं हा. अजून काय लागत? म्हणलं व्यासपीठ पलंग वगैरे काहीतरी व्यासपीठ पाहिजे. नाही खाली नाही जमायचं, घोंगडी टाकून. म्हणलं नसतं, खाली नसतं. तेवढं कसं काय? म्हणलं जे देणार आहे त्याचा हात असा वर असतो आणि घेणाऱ्याचा खाली असतो. ज्याला द्यायचंय त्याचा हात वर आणि ज्याला घ्यायचंय त्याचं. मग हे ज्याला जे भागवत सांगणार आहे ते देणार आहे, आणि जे श्रोते ते घेणार आहे. मग सिंहासन उच्च ते भागवताच्या प्रथम पानावरच सांगितलं ना, त्याचं सिंहासन असं उंच असं भागवत असं खाली असं. ऐकणारे जे श्रोते त्यांच्यापेक्षा उंच पाहिजे असं नेहमी त्याचं. आता इथं बसल्याच्या नंतर जे सांगणार आहे तो व्यास, त्याचं ही लौकिक ओळख नाही सांगायची. आमका थांबा ते व्यास व्यास हे व्यासपीठ. आणि त्या ठिकाणी सांगतात व्यासपीठ तयार केलं. भागवत चालू झालं. 7 दिवस भागवत कथा झाली. आणि त्या भागवत कथेमध्ये महाराज एवढी सुंदर कथा झाली, एवढी सुंदर कथा झाली की ज्ञान आणि वैराग्याला 7व्या दिवशी युवा अवस्था प्राप्त झाली. कथा पुढे झाली हरिद्वार मध्ये.
युवावस्था कुठं प्राप्त झाली वृंदावनात आणि ते आले तिथं ती भक्ती ज्ञान वैराग्य आणि भक्तीच्या पोटी ज्ञान आणि वैराग्य भक्तीच्या पोटी ज्ञान आणि वैराग्य भक्तीच्या पोटी ज्ञान आणि वैराग्य भक्तीच्या पोटी ज्ञान आणि भक्तीच्या पोटी धन आणि वैराग्य सांगून गेले भगवंत सांगून गेले भगवंत भक्तीच्या पोटी Yeah.